नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या. प्रकरण 17. दोघंही फिरत माचीवरच्या खडकात खोदलेल्या पाण्याच्या टाकीजवळ आले. टाकीत भरपूर गाळ साचला असला तरी एका उन्हाळी पावसानं त्यात भरपूर पाणी ओतलं होतं. टाकीला वळसा घालून ते पुढे चालले. थोड्या अंतरावर धान्य कोठाऱ्यांच्या 2 लहान गुहा खोदलेल्या होत्या. नंतर ते दक्षिणेकडे वळले. फरलांगावर कडेलोटाची शिक्षा देण्यासाठी पूर्वी उपयोगात आणल्या जाणाऱ्या एका कड्याच्या टोकावर येऊन ते उभे राहिले. 700-800 फूट कडा सलग तुटलेला होता आणि खालच्या खोऱ्यात पाहताना डोळे गरगरत होते. वेगानं भरारणाऱ्या वाऱ्यानं तिथं पाय ठरत नव्हते. पायाखालची जमीन सुटेल आणि वारा आपला कडेलोट करेल अशी भीती वाटत होती. विजया उदयच्या कमरेला घट्ट धरून उभी होती. वाऱ्याचा आवेग सहन होत नव्हता. चल उदय, मला भीती वाटते इथे. हे यमटोक भयंकरच आहे खरं, पण मला ही जागा आवडते. मी सुट्टीत इथे येऊन बसायचो. संध्याकाळी तर प्रत्यक्ष मृत्यूचं दर्शन घडल्याचा भास व्हायचा. खालच्या दरीतून काळोख हळूहळू हा कडा चढून वर येऊ लागला की काही वेळा अनावर मोह व्हायचा. वाटायचं जीवन मरणातील हे क्षणाचं अंतर पार करून त्या अंधाऱ्या गर्दीत उडी घ्यावी आणि पाहावं, नव्हे अनुभव घ्यावा मरणाचा. काहीतरीच एक दिवस तो अनुभव येणारच आहे आपल्याला. जो विनासायास मिळण्याची निश्चिती आहे तो मरणानुभव मिळण्याची इतक्या लवकर खटपट कशाला करायची. मी तर माणसानं कुठलीही किंमत देऊन जगावं या मताची आहे. प्राणांचे मोल कुठल्याही गोष्टींसाठी देऊ नये बघ. कारण ज्याच्यासाठी आपण मोल देणार ते आपल्याला लाभतच नाही. मग काय उपयोग प्राण खर्ची घालून. चल ना उदय, चल आपण प्रतापराजांच्या समाधी स्मारकाकडे जाऊ. दोघेही भटकत गडमाथ्याच्या पूर्व टोकाला आले. तिथं एक पुरातन इमारत होती, घडीव दगडात बांधलेली. त्याच्या प्रवेशद्वारापुढे विस्तृत पटांगण होतं. तिथेच शुभ्र संगमरवरी दगडांची सुंदरशी समाधी आणि त्यावर नक्षीदार कोरीव दगडांची कमानदार छोटी छत्री बांधली होती. त्याला लागूनच आणखी एक समाधी होती. समाधीपुढे पूर्वेला एक प्रचंड बुरुज होता. त्याच्या मध्यावर ध्वजस्तंभ होता. त्यावर भगवा ध्वज फडकत होता. हा भगवा ध्वज हे त्या राणोजीचं फॅट. त्याचं लक्ष असतं या ध्वजावर. रोज संध्याकाळी सौदावर बसून तो पाहतो म्हणे इकडे. माईसाहेब जानोळीत असल्या की दर रविवारी इथे येऊन समाधीवर फुलं वाहून जातात. प्रतापराजे रविवारी हुतात्मा झाले. तो राणोजी प्रतापराजांची समाधी आणि छत्री बांधल्यावर एकदा आला होता म्हणा इथे. त्यानंतर तो कधीही गडावर आला नाही. लांबूनच पाहत बसतो या धर्मगडाकडे. असं का? राणोजी राजेंना तर या गडाचं वेडच आहे म्हणे. तो इथं कशाला येईल? त्याच्या सांगण्यावरून काझी नावाच्या पोलीस अधिकाऱ्यानं गोळ्या घातल्या प्रतापराजेंना. हा राणोजी तेव्हा होता इंग्रजांचा एकनिष्ठ कुत्रा. आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या पोराच्या नडीचा घोड घेतला त्यानं. कदाचित सून त्याला एकट्यालाच हवी असेल. उदय, असलं घाणेरडं काही बोलू नकोस बाबा. घाणेरडं तर खरंच, पण ती वस्तुस्थिती आहे. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय केवळ वंदतेवर विश्वास ठेवू नये. अशा गोष्टी काय कोणाच्या साक्षीने केल्या जातात? पण याला तसा भक्कम पुरावा तरी हवा. परिस्थितीजन्य पुरावा आहे भरपूर. माझा नाही विश्वास बसत. राहू दे. पण तू का त्या राणोजीची वकिली करते हेच मला कळत नाही. राणोजी राजेंची नव्हे, माईसाहेबांची म्हण. त्यांच्याबद्दल वाईट बोलणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीच भेटला नाही मला अख्ख्या जानोळीत. त्यांचं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं आहे असं इथल्या प्रत्येक व्यक्तीचं मत आहे. राजकारणी माणसाच्या ढोंगाला इथली जनता हा सहज फसते ही गोष्ट मी तुला सांगितलीच पाहिजे असं नाही. पण या नियमाला माईसाहेबांचा अपवाद असू शकतो. तुला त्या माईसाहेबांचा एवढा का पुळका येतोय मला कळत नाही आहे. तू त्यांना पाहिलं सुद्धा नाहीस. मी स्टेशनवर उतरले तेव्हा ओझरचं पाहिलंय त्यांना. खरंच मला त्या साध्वी सतशील वाटल्यात.
कदाचित त्या तुझ्यासारख्या दिसतात म्हणून सत्शील वाटले असतील. तुझं रूप त्यांना लाभलं असलं तरी तुझे सद्गुण त्यांच्याजवळ नाहीत. माझी स्तुती करण्यासाठी माईसाहेबांची निंदा करण्याची गरज नाही उदय. तुझी दृष्टी पूर्वग्रह दूषित असल्यामुळे इनामदार घराण्यातल्या सगळ्या व्यक्ती तुला दोषपूर्ण दिसतात, पापी आणि अपराधी वाटतात, अत्याचारी आणि अनाचारी भासतात. एका व्यक्तीला मी पुण्यात्मा मानतो, पण त्या रानोजीनं त्याच्या आत्म्याला या ठिकाणी समाधी दिली आहे. प्रतापराजेच खरे दिलाचे राजे होते, बाकीचे सगळे पाजी राजे. प्रतापराजेंचं चरित्र आणि चारित्र्य यांचा चांगला अभ्यास दिसतोय तुझा. ऐशारामाची इनामदारकी सोडून देशाच्या स्वातंत्र्यासाठी फकिरी पत्करणाऱ्या आणि अखेरीस स्वातंत्र्यवेदीवर खुशीनं बळी जाणाऱ्या हौतात्म्यातच त्याचं चारित्र्य आणि चारित्र्य पाहायचं असतं विजया. अशा माणसाचे 1000 गुन्हे माफ करावेत. त्याच्या एखाद्या गुन्ह्यानं एका गरीब निरपराध माणसांचा संसार उद्ध्वस्त झाला असला तरी ऑफकोर्स त्याच्या बलिदानानं स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांना हातभार लावला असेल, त्याच्या महान कार्यानं हजारो लाखोंचे संसार सुखी होणार असतील, तर एखादा संसार उद्ध्वस्त करण्याचा त्याचा अपराध क्षम्य नको का म्हणायला. त्याच्या महान कार्यानं कर्तृत्वानं ज्यांचं कल्याण होतं ते त्याला मोठेपण देतीलच, पण त्याच्या एखाद्या अपराधानं जो सर्वस्व गमावून बसला तो त्याला मोठेपण देऊ शकणार नाही उदय. इतर लाखो लोकांसारखाच तोही माणूस आहे आणि आपल्या परीनं सुखानं जगण्याचा, संसार करण्याचा त्यालाही हक्क आहे. हे तू कुणाबद्दल बोलते आहेस. उदयच्या प्रश्नातून डोकावणारा संशय लक्षात आला तशी विजया गडबडून गेली. ती घाईनं म्हणाली, नाही, एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलत नाही मी. आपण प्रतापराजेंबद्दल बोलत होतो, ज्याच्याबद्दल आपल्याला फारसं माहीत नाही आणि माहीत आहे तेही अनिश्चित आणि ऐकीव स्वरूपाचं आहे. त्यांचं मोठेपण तू गृहीत धरण्याची चूक करतो आहेस, एवढंच मला म्हणायचं होतं. विजया, माझी वकिलीची सनद तुला सुपूर्द करतो मी. तूच चालव ना वकिली. निश्चितच नाव आणि पैसा कमवशील तू. खरंच तू लॉ करायला हवं होतंस. लॉ करण्याची गरज नाही. लॉयर नवरा मिळवला की काम झालं. मी वकिलीनं होणारच आपोआप. तुझ्या तोंडाला तोंड देणं मला आवडतं, पण ते केवळ शारीरिक अर्थानं. आपण भांडाभांडी थांबू आणि तोंडातोंडी करू. तुला पुन्हा चावटपणा सुचू लागला का. चल बघू आता. दिवी लागणीची वेळ होऊन गेली केव्हाच. बोलण्याच्या नादात वेळेचं भानच राहिलं नाही आणि इथंच अंधारून आलं. घरी जाईपर्यंत 9 वाजतील. अंधारून आलं म्हणून तर चावटपणा करण्याइतका धीटपणा आलाय माझ्या अंगात. शहाणाच आहेस. तू येतोस की मी जाऊ. आणखी थोडा वेळ मी थांबतो आणि तूही जाऊ नकोस. तू थांब, मी जातेच कशी. विजया समाधीला वळसा घालून त्या इतिहासकालीन दारूचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाकडाचा अजिबात वापर न करता केवळ दगडांनी बांधून काढल्या इमारतीजवळ पोहोचली. पाठीमागून उदयही लगबगीनं आला आणि विजयाला त्यानं पाठीमागून मिठी मारली. तशी विजया गर्रकन वळली. इथून जाण्याआधी एकदा तोंडातोंडी निरोपाची भाषा बोलण्याचा शिरस्ता आहे आपला. तुझा रुसवा तोंडात असेल तर तोही काढता येईल. उदयनं तिची चुंबनं घ्यायला सुरुवात केली तेव्हा विजयानं प्रथम लटका प्रतिकार केला. नंतर तिलाही मोह आवरेना. अंधारी एकांत आणि तरुण प्रेमीजन. प्रेमानं चुंबनं, कुरवाळणं, अलिंगनात आवळून घेणं वगैरे प्रणय क्रीडा करता करता दोघं अनावर आवेगानं उत्तेजित होत गेले आणि वासनेच्या धारेला लागले. सळाळते उसळते रक्त पेटून उठले. उन्मत्त वासनेनं विवेकाला विकल केलं. विजयाचा संयम सुटला. मर्यादा भंग पाहू लागल्या. प्रतिकार केव्हा संपला आणि आपण प्रतिसाद केव्हा देऊ लागलो हे तिला कळलंच नाही. दोघंही बेभान झाले होते. उदयने विजयाच्या छातीवरचा हात काढून तिला अलगद उचलली. त्या दारूच्या कोठारापुढील फरसबंद चौथऱ्यावर तिला ठेवलं. विजया वस्त्र दूर करण्यासाठी उठून बसली. तिचं तोंड कोठाराच्या प्रवेशद्वाराकडे होतं. उदय तिच्या शरीराशी खेळण्यात दंग.
वासनांध होऊन अत्यंत अधीर उतावळीपणानं तिला लगटण्याचा लपेटण्याचा प्रयत्न करीत असलेला. पण विजया एकदम ताठरली, थंड पडली. निमिषार्धात अंगावर काटा उभा राहिला होता. तिनं सर्व ताकदीनिशी उदयला बाजूला ढकललं आणि ती धडपडत उठली. काय काय झालं विजया? विजया, तू पाहिलं नाहीस? विजया आपल्या कापऱ्या आवाजात कसंबसं बोलली. तिच्या घशाला कोरड पडली होती आणि तोंडून शब्द स्फुटणंच कठीण झालं होतं. ती भयानं थरथर कापत उदयला चिकटून उभी होती आणि एका हातानं घाईघाईनं अंगावरची वस्त्रं नीट व्यवस्थितपणे सावरत होती. काय? कुणाला पाहिलंस तू? कोण दिसलं तुला? कुठे? विजया, बोल विजया. घाबरण्याचं काही कारण नाही. मी आहे ना, आणि रायफलही आहेच. बोल विजया. त्या कोठीच्या दारात कोणीतरी दिसलं मला. इथं आपल्याशिवाय आणखी कोणी यावेळी असणं शक्य नाही. तुझ्या आधी मी आलो इथं. मी खात्री करून घेतली होती आधी. तुला भास झाला असेल. भास नाही रे, अगदी स्पष्ट पाहिलं. पांढरी आकृती होती माणसाची. दारात आली आणि परत क्षणार्धात अदृश्य झाली. मी आज जाऊन बघून येतो. नको नको नको, विजया घाबऱ्या आवाजात घाईघाईनं म्हणाली. आपण इथं थांबायला नको आता. चल बघू. चल. उदयनं रायफल खांद्याला लावली आणि दोघा हातात हात घालून झपाट्यानं उत्तरेकडच्या महाद्वाराकडे निघाले. अंधारात पाय वाटेनं जाणं शक्य नव्हतं. ते गाडी वाटेनं डोंगर उतरू लागले. आपल्या मागावर शंभू तर आला नसेल? उदयनं शंका व्यक्त केली. शक्यच नाही. तुझ्याशी मैत्री वाढवायला शंभूराजे मला प्रोत्साहन देत असतात. तुझ्या माझ्या स्नेहसंबंधाने वैर विझून जाईल आणि तुझ्या मनातील सुडाची भावना थंडावेल अशी आशा वाटते त्यांना. मग ते कशाला आपल्या मागावर येतील? त्यांना आपल्या प्रेमसंबंधाची कल्पना आहे. मग आणखी कोणाची शक्यता? रानोजी. पण रानोजी असा धोका पत्करणार नाही. त्याला माझ्या रायफलीची भीती असणारच. तो जिवंत माणूस नसेल कदाचित. अशा पुरातन ओसाड भग्नावशेषात एखादा मृतात्मा दृष्टीस पडण्याची शक्यताही असतेच. नॉनसेन्स. भूत, पिशाच, मृतात्मा वगैरेवर विश्वास नाही माझा. त्या दारूच्या कोठारातच आमच्या वडिलांना मारण्यात आलं होतं. तरीही त्या जागेत माझ्या मनावर कसलंच दडपण नव्हतं की कसला परिणाम झाला नव्हता. माझाही विश्वास नाही. पण कुणी सांगावं, त्यांचं अस्तित्व असेल सुद्धा. मृत्यूनंतर जीवाचं काय होतं हे कोडं विज्ञानानं सोडवलं नाही तोपर्यंत आपण मूर्खपणे अविश्वास दाखवू शकणार नाही भूताकेतावर. जाऊ दे. गूढ आणि अतर्क्य गोष्टींबद्दल व्यर्थ वाद घालून मेंदू कशाला शिनवायचा? जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, बस. डोंगर उतरून माळ रानावरून भराभर चालत दोघं जानोळीच्या नव्या कॉलनीपाशी आले आणि परत भेटीची वेळ आणि स्थळ ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. विजया बंगल्यात आली तेव्हा तिच्यासाठी जेवण्याचं खोळंबलेलं आढळलं. दिवाणखान्यात शंभूराजे तिची वाट पाहत बसले होते. किती उशीर विजयाबाई? 9 वाजत आले. भुकेने तुम्हाला जेवणाच्या वेळेची आठवण करून दिली नाहीच वाटतं. का तहानभूक हरपली आहे तुमची? शंभूराजे चेष्टेने हसत म्हणाले. सॉरी शंभूराजे, थोडा उशीर झाला खरं. मी आलेच 2 मिनिटात ना. आणि विजया घाईघाईने जिन्याकडे वळली. अहो पण दादांना कुठं सोडून आलात तुम्ही? त्या प्रश्नाने विजया थबकली. परत वळून शंभूराजे बसले होते तिकडे आली. काय म्हणालात? दादा घरी नाही आहेत? तिने चिंतायुक्त स्वरात विचारलं. तिची चर्या क्षणात गंभीर झाली होती. म्हणजे काय? तुम्ही दोघं बरोबर नव्हता गेला? शंभूराजेने आश्चर्याने विचारलं. नाही, मी एकटीच गेले होते धर्मगडावर. मग दादा त्या आबासाहेबांच्या बरोबर तर कुठे गेले नसतील?
अहो, आबासाहेब आपल्या रूममध्ये बसलेत. तुम्ही दोघं जेवायला येण्याची वाट पाहत. त्यांनीच मला सांगितलं तुमच्या पाठोपाठ दादाही बंगल्याबाहेर पडल्याचं. कुठे गेले मग? त्यांना कुठं शोधायचं आता? विजयानं काळजीतून विचारलं. तसं घाबरण्याचं कारण नाही विजयाबाई. गावात सिद्धेश्वराच्या देवळापुढल्या पिंपळपारावर गप्पिष्टांच्या गर्दीत हरवले असतील आणि गप्पांच्या नादात लवकरच घरी निघायचे विसरून गेले असतील ते. अहो, त्यांना बोलता येत नाही की ऐकता येत नाही, मग गप्पिष्टांच्या गर्दीत कशाला बसतील ते? ओह, मी विसरूनच गेलो दादा मुकबधीर असल्याचं. पण विजयाबाई, त्यांना पाहता तरी येतं? गावाबाहेर सिनेमाचा तंबू आलाय. 6चा शो बघायला तर गेले नसतील. दादाने आयुष्यात एकसुद्धा सिनेमा पाहिला नाही आहे शंभूराजे. ते इथं तंबूत कशाला जातील मग? मग हे कोडं कसं सुटायचं आता? हे बघा, आपण आणखी तासभर त्यांची वाट बघू. 10 वाजेपर्यंत नाही आले तर आपण त्यांना शोधायला बाहेर पडू. तोपर्यंत गावात 2 माणसं मी पाठवून देतो. नाही शंभूराजे, मला तासभर धीर धरवणार नाही. ते मुखे बहिरे आहेत. कुठल्या संकटात ते सापडले असतील काही सांगता येत नाही. मदतीसाठी कुणाला हाक मारता येणार नाही त्यांना. आपण आत्ताच जाऊ त्यांना शोधायला. विजया व्याकुळ होऊन बोलली. शंभूराजेंनी बघितलं ती खूपच अस्वस्थ झाली आहे, घाबरली आहे. तिच्या डोळ्यात पाणी चमकतंय. भावना अतिशयानं तिचा आवाज कातर झालाय. हे स्वाभाविक होतं. दादाच तिचे सर्वस्व होते. बाप लेकींचं एकमेकावर निरातिशय प्रेम होतं. आई विना मुलीला त्यांनी स्वतःच आईची भूमिका बजावून वाढवलं होतं आणि आईच्या मायेची उणीव भासू दिली नव्हती. स्वतः हलापेष्टात दिवस काढून काबाड कष्ट करून मुलीला सुखात वाढवलं होतं. तिला शिक्षण देऊन ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल अशी व्यवस्था केली होती. लेकीला मग बापाची काळजी वाटणं साहजिकच आहे. आपण जाऊया ना शंभूराजे? हां, चला. आपण तर जाऊच, पण आणखी काही माणसांचीही मदत घेऊ. शंभूराजेंनी बंगल्यातल्या नोकर चाकरांना बोलावून घेतलं आणि त्यांना व्यवस्थित सूचना देऊन गावात फारसा बावचा न करता, उगीच गोंधळ न माजवता दादांचा शोध घ्यायला पाठवून दिलं आणि स्वतः गॅरेजमधून जीप बाहेर काढून विजयाला घेऊन निघाले. जीपनं गावात भराभर चक्रा मारल्या. दादा जिथं तिथं थांबण्याची किमान शक्यता होती तिथं तिथं चौकशी करून जीप नव्या कॉलनीकडे निघाली. शुगर फॅक्टरी आणि धर्मगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आली आणि जीपच्या प्रखर प्रकाशयुतात काटकुळे दादा अत्यंत संत गतीने पाय ओढत येत असलेले दिसले. त्यांच्याजवळ जाऊन जीप थांबली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.